पुण्यामध्ये गुरुवारी एका नियोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अजित पवार नियोजित वेळेपूर्वीच पोहोचले. फक्त पोहोचलेच नाहीत तर उद्घाटन करून रिकामे झाले. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमंत्रित असलेल्या इतर सन्माननीय सदस्यांना रिकाम्या हातानेच माघारी परतावं लागलं. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या नियोजित वेळेपूर्वी पोहोचल्या होत्या. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पहाटे पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारत उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन सोहळ्याला नियोजित वेळेपूर्वी आले आणि त्यांनी इमारतीचे उद्घाटन केलं. यावेळी मेधा कुलकर्णी पोहोचल्या नव्हत्या. मात्र जेव्हा मेधा कुलकर्णी पोहोचल्या तेव्हा त्यांनी अजित पवार यांना 6:30च्या आधी उद्घाटन केलं दादा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी मला माहिती नव्हतं, परत करू असं म्हटलं. अजित पवारांनी वेळेपूर्वी उद्घाटन केल्याने नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 10 मिनिटं लवकर उद्घाटन झालं. नक्कीच मला वाईट वाटतं. माझी विनंती आहे दादांना, रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉलनुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होते असंही त्या म्हणाल्या. दादा 6:30च्या आधी झालं. 6:30चं टायमिंग होतं, त्याच्या अगोदरच झालं. मला माहिती झाले. आपण मला काय माहिती तुम्ही येणार. आपण मी येणार ना आता. परशुराम मंडळ कधी नव्हे ते झालंय आमचं. मी करत हा विषय वाढवणार नव्हते, पण तुम्ही काही सोडत नाहीये. तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिथे हजर होते, पण त्याच्याही आधी 10-15 मिनिटं उद्घाटन झालं. तर नक्कीच मला वाईट वाटलं. आणि असं जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो. तर त्याच्याही आधीचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रणं पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. त्यामुळे माझी विनंती राहील दादांना, दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत, परंतु माझी त्यांना विनंती राहील, मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी तिथे पोहोचलो, त्याच्या आधी झालेलं होतं. ते आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप. तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा, रात्रीची वेळ घोषित करा, पहाटेची करा, कधीची करा, आम्ही वेळेत येऊ. वेळेआधी 1 मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका, पण आम्ही वेळेच्या आधी 10 मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही. परशुराम महामंडळ झाले, त्याची वास्तू झाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये सहभागी, प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंच वाटतं. आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर नक्कीच वाईट वाटलं. दादांचं नेहमी सहकार्य असतं. दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, हे माहीतच नव्हतं. नाही, निमंत्रण दिलेले जे आहेत ते उपस्थित राहूच शकतात. मीच असं नाही, ज्यांना ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात. आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण 6:30 पर्यंत पोहोचू. आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला. तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो, फ्लाईट पकडतो, तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आपल्याला. ॲक्च्युली ही नेत्यांपेक्षाही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही, परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा 6:30च्या आल्या होत्या. सिंहगड रोडची 6:30ची आली होती बदललेली, आणि तिकडची 6:30ची आली होती पहाटेची. तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं. तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिकडे हजर होते. मी माझ्यापुरतं बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन. दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात. तर त्याच्या आधी फक्त करू नये एवढी विनंती आहे. पण दादांनी नंतर भाषणात बोलताना एक ओझरता उल्लेख केला की सगळ्यांनी लवकर उठवायची सवय लावावी. आहे आम्हाला, आहे आम्हाला आहे. दादा लवकर आले. दादांनी 20 मिनिटं अगोदर उद्घाटन केलं. मी 10 मिनिटं अगोदर हजर होते तिथे. पर्टिक्युलरली ह्या आजच्या कार्यक्रमात त्यांनी वेळेपूर्वी केलं, बाकी हे नाही. दादांनी वेळेत कार्यक्रम करण्याचा एक आदर्श घालून दिलेला आहे आणि तो सगळ्यांनी आम्हालाही पाळताना छान वाटतं. मी पण एक शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती, मला पण छान वाटतं. पर्टिक्युलरली पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मी एकटीच ब्राह्मण खासदार आहे आणि हा विषय ह्या विषयाशी निगडीत आहे. महाराष्ट्रामधून 2 ब्राह्मण खासदार आहेत, एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत. 2च ब्राह्मण खासदार आहेत आणि हा विषय त्या विषयाशी निगडीत आहे. तर हा काही काम करायला आवडेल आणि काम करण्याआधी ते समजून घ्यायला आवडतं. समजून घेण्यासाठी आधी कार्यक्रम अटेंड करायला लागतात.
तर त्यासाठी मी गेले होते. आमचे तीनही नेते पूर्ण जास्तीत जास्त योगदान देऊन काम करतात आणि तो आदर्श आम्ही बाळगतो. धन्यवाद.